नुसतेच बोलतात ना, ज्यावेळी झापला असेल झापला असेल. परंतु इथे आपल्या इथे 6 कपल्स आहेत. माईक जवळ दे. 6 कपल्ससाठी 3 प्रश्न विचारले जातील बरं का. इकडे 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 मोबाईल तोंड माईक माईक जवळ काय काय करतो माझ्याकडे 3 प्रश्न आहेत. प्रत्येक हजबंडसाठी 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायचे. त्या 3 प्रश्नांची उत्तर माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही बरोबर देऊ शकताय की नाही हे आपल्याला बघायचं आहे. बस एवढा एकदम साधा प्रश्न. उत्तर चुकलं तर काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आणि काकी बघून घ्यायचं, माझं काही नाही त्यात. बर हा, आता पहिला प्रश्न आहे. किंवा तू अगोदर उत्तर सांग आणि लगेच प्रश्न सांगतो. ना ना, एकदम सरळ सोपा आणि साधा प्रश्न. लग्नाला किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. नानी बरोबर आहे का नानी? नानी आणि दुसरा प्रश्न. चुन चुन के हिसाब आणि दुसरा प्रश्न. लग्नाची तारीख काय? 25/11/2007. बरोबर आहे, बरोबर प्रश्न बरोबर. यादव काकांसाठी. अजून एक राहिला प्रश्न. नाही मी टूट टाकणे त्यांना इडं येतं का म्हणे ना. बरं काय बक्षीस आहे घ्यायला? करू आपण, त्याचं पण करू. बक्षीस घरी घ्यायचं बरोबर उत्तर दिल्याबद्दलचे. घरी रोज जेवण भेटेल चांगलं. बर, तुमच्या लग्नाची तारीख काय? 28/12/2000. चुकलंय बरं का? उत्तर चुकलंय हा, मी क्लिअर सांगतो. नाही टायपिंग चुकलं असेल. नाही मला पिंकी मावशीने जे उत्तर दिले ते हे नाही. पिंकी मावशी विसरल्या म्हणजे पिंकी मावशी विसरल्या. माझ्या मते मग पिंकी मावशी चुकली असतील. पिंकी मावशी काय पिंकी मावशी क्लिअर म्हणतात. कोण चुकला नक्की? आता तुम्ही दोघं ठरवा. हो थांबा थांबा, काट्या द्या दोघांना. चला काटे द्या. 28/12 बरोबर आहे. 2002 आहे म्हणते. हे प्रगती किती आहे का? प्रॅक्टिकली मी पण यादव काकांचं 2001. उत्तर काढलं. पिंकी मावशी म्हणतायत 28/12/2002. यादव काका म्हणतात 2001. मी म्हणतोय 2000. दुसरा प्रश्न. चला स्किप स्किप स्किप. आता पुढचा प्रश्न आहे धोंडराम मामांसाठी. मला काही सगळं खरं सांगणार आहे आणि चूक झाली माफ करा. काय येत असतं वय मला लग्नाची तारीख आहे, साधा प्रश्न. 19/12/1997. बरोबर आहे उत्तर. बरोबर आहे का? बरोबर आहे उत्तर बरोबर आहे. जय मामी कुठे? जय मामी आता पुढे पप्पा. पप्पा याच महिन्यात तुमची अॅनिव्हर्सरी आहे. एवढी हिंट दिली. लग्नाची तारीख 28 मी सांगितलं. कशाला त्या वर्षाची आठवण करून देते बाबा. बरोबर, पप्पाने आन्सर बरोबर. काका अरे प्रश्न बदल ना आता. अहो एकेकाला तू प्रश्न त्यानंतर दुसरा प्रश्न. अरे उत्तर सांगतो मग प्रश्न सांगतो तो. तुम्ही सांगा लग्नाची तारीख सांगते. 22 मे 98. बरोबर. आता जर एक अवघड प्रश्न आहे. याचं उत्तर मला वाटत नाही की कोणीच देऊ शकेल. दिलं तर खरंच टाळ्या व्हायला पाहिजे. देतो स्पॉन्सरशिप. ह्यांच्या सगळ्यांकडनं पैसे गोळा करा. तू हे कर प्रश्न. ना अरे समजा प्रश्न आहे पुढचा. नानांचं मला काय एकट्याला सांगत सगळ्यांना नानींचा आवडता पदार्थ काय? आवड सारखी बदलत असेल कसं नाही. पनीर. चुकीचं उत्तर आहे. क्लिअर कट सांगतो. शिरा.
शिरा लिहिले ते आन्सर आहे त्याकडे हो आन्सर ऑलरेडी टाईप आहे ऑलरेडी सगळे आन्सर सगळे इथे आणि पिंकी मावशी जय मामी. अरे राजकुमार आहे ना विचारायचा पुढे गेला तो. पहिला सिनियर होते मग थांब थांब तुझ्याकडे पण आहे प्रश्न. मेथीची भाजी चुकले उत्तर चुकले. यादव का दोन्ही वेळा चुकले उत्तर. मला काय कळणार यादव काकांचं. यादव का आज काय करणार म्हणजे असं आहे, यथार्थ असं आहे की आवड काय आहे कुणाला समजून देऊ नाही. प्रत्येक वेळी आम्हाला गाफील ठेवलेलं आहे. हा, आणि ते एवढं सांगते आन्सर अरे तो वरच कुठे माहिती ना असू दे की त्याला माहिती हा पाहिजे. प्रश्न ऑप्शनला टाक नवीन प्रश्न घ्या आता. बरं, आता पदार्थ भरपूर असतात. बरं, ठीक आहे ना असू दे ना तुम्ही उत्तर द्या की एवढं काय द्या. चुकलं बरं चुकलं. चुकून जर बरोबर आलं तर यश पण म्हणावं की मग. पुढे पुढे स्किप करू नको जय मामी. आमच्यात भरपूर पदार्थ असतात. काय सांगू? नॉनव्हेज एक कसं सांगणार? मटन सांगा मटन बरं चला मी हिंट देतो हा जो पदार्थ आहे तो घरी बनवला जात नाही बाहेर भेटतो. पिझ्झा पाणीपुरी मम्मीचा आन्सर खूप इझी आहे. मम्मीचा आवडता पदार्थ घरात बनवला जात नाही मुंबईत भेटतो हा पदार्थ. मोस्टली पदार्थ नाही आहे असा एक. आता तुम्ही नेव्ही मध्ये होता समुद्राशी रिलेटेड आहे. आता एवढी एक केली आता कोळंबी पप्पानी बरोबर दिला answer. पप्पानी बरोबर दिला answer. समुद्राचं नाव सांगितलं समुद्रातनं काय दुसरं यायचं. माशामध्ये पदार्थ नाही आई ओळखला पप्पानी बरोबर एकदम. चांगला आता पुढे कोण आहे? हा वहिनीचा आवडता पदार्थ काय? हिंट देतो लय म्हणजे भांडण लागायला नको आपण. हिंट देतो नाही तिला स्वीट होम मध्ये भेटतो. काय कशात आला का स्वीट होम मध्ये भेटते का? एवढं सांगू अवघड आहे बरं का अवघड आहे. हा हे स्वीट असणार रे असं असणार. गुलाबजामुन इकडे पण देखील याचं उत्तर सगळे देतील आणि ह्यांना आवडेल असा प्रश्न. ओके वहिनीच्या पाच चांगल्या क्वालिटी सांग. आणि आई खोटं खोटं पण सांगावं लागेल. व्हिडिओ बंद कर आणि डबल व्हिडिओ चालू कर. काय म्हणतो बा काय म्हणतो? दोन सांगा दोन. दोन म्हणजे कसं आहे डायरेक्ट या असं डोक्यात ते डायरेक्ट तोंडावर म्हणजे डोक्याच्या तेच तोंडात. म्हणजे विचार नाही करता डायरेक्ट मध्ये पुढे कोणाचा इशारा नाही. स्पष्ट वक्ते स्पष्ट वक्तेपणा. लॉयल्टी चांगली आहे, चांगली चांगली. आपले सांगतो अरे सांगतात रुद्राची खास करून केरिंग रुद्राची फक्त आहे का? तुझ्याबरोबर तिकडे येते तू कुठे जाऊन उभारतोस तिथं. बरं पुढे सुवर्णा तू सांग काय काय सांगायचं मला. सुवर्णाच्या बाबतीत ती खूप हार्ड वर्किंग आहे. क्वालिटीमध्ये बोलतोय. फोकस असते. नॉलेज वाढवण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणे आणि त्याप्रमाणे घरात ते आचरण करणं. मुलांसाठी घेतलेले कष्ट मुंबईसारख्या ठिकाणी वाखाणण्याजोगे झाले. चार पाचवा मी घरी सांगतो. की क्वालिटी सांगण्यासाठी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ज्या काही गोष्टी असतील सांगितलं त्यांना वाटेल की अप्रिशिएट करतात.
म्हणजे असं नाही नुसतेच बोलतात हा, ज्यावेळी झापला असेल झापला असेल. परंतु माणूस म्हणल्यानंतर काही चांगले गुण काही वाईट गुण असतात. Adjustment तर करा. चांगले असतील तेवढं सांगायचे. म्हणजे कसं आहे, हा प्रश्न कसा आहे ना, की यातलं चांगलंच होणार आहे, वाईट का होणार नाही. हा जो प्रश्न आहे, नाही प्रश्न आहे काय? असे कपल्सचे गेम आहेत ना, या कपलच्या गेम मध्ये नाना नानीचं एक कपल जे आहे ते कंपल्सरी कॉम्प्लिमेंटरी पाहिजे म्हणजे पाहिजे. नानींचं प्रत्युत्तर आणि नानांची उत्तर देण्याची कला म्हणजे आहा एक नंबर. नानी. नानींबद्दल तुम्ही जास्त 4 चांगली क्वालिटी सांगा बस. नानींचं प्रत्युत्तर. नानीकडे काय म्हणतो? नानी तुम्ही कुठे? नानी कुठे? नानी कुठे? नानी तुम्ही नानांच्या 4 चांगल्या क्वालिटी सांगा. नानी सांगू शकता आरामात सांगू शकता. नाना इकडे, नानी कॅमेरा इकडे. हार्डवर्किंग आहेत आणि फॅमिलीची काळजी. चार चांगल्या गोष्टी सांगा पिंकी मावशीबद्दल. मी सांगू तुम्हाला, तुला पाठवू आहेत ना. फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा. यादव काका, सर्च करा. यादव काका, ChatGPT. चांगली गोष्ट म्हणजे आता बघा, टाळ्या टाळ्या. काय सांगितलं, काय सांगितलं? जे मिळेल त्यात समाधानी असतात. अरे गुड 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 गुड. काय घ्यायचं विचारलं सांगितलं काय? माझं आधी तिला विचार, ती उत्तर कशी देते त्यावर मी ठरवणार. चांगलं उत्तर तर चांगलं उत्तर असणार आहे. मम्मी म्हणजे फणसाचे घरे आता घ्यायचं मला पण काय कळलं नाही. इफ यू नो बासी होत होता. फणस कसा असतो? वरून काटेरी आणि आतून गरयुक्त. बाहेरून एकदम हार्ड पण आतून एकदम सॉफ्ट. अच्छा ही पप्पाची क्वालिटी. सॉफ्ट नाही, गोड. वन ऍडिंग. गोड असतं. मम्मीबद्दल चांगली गोष्ट काय ते हार्ड वर्किंग. अजून काय म्हणे? तुम्ही सांगा बहिणी, मग सांगून टाकतो. फायनान्स प्लॅनिंग. गुड इन फिनान्शियल मॅनेजमेंट. आलं बाबा 4-5 सांगितलं मी वाचलो. काका सांगितलं. सिद्धेश्वर काका. अच्छा सिद्धेश्वर काका. सिद्धेश्वर काय संगीत बद्दल 4 चांगल्या गोष्टी सांगा. चांगलं वाईट काय लग्नाची तारीख पण काकांना माहिती नाही. चांगलं सांगायचं संसाराला चांगले भांडू दे. अजून काय चांगले आणि वाईट दोन्ही सांगितलं त्यांनी.